नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि खुश खबर बातमी आहे. बातमी म्हणजे जो जुलै महिन्याचा हप्ता आहे, तो जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि त्याचा जी-आर पण आपल्या समोर 30 जुलैला आलेला आहे. तो जी-आर आपण पूर्णपणे बघणार आहे आणि त्या जी-आरमध्ये 26 लाख ज्या महिला अपात्रता झालेल्या आहेत, त्या महिलांना पण पैसे येणार आहेत की नाही येणार, जूनचा हप्ता ज्यांना आला आहे की नाही आला आहे, हे सर्व त्या जी-आरमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. तर आपण तो माहिती बघणार आहेत. त्यासाठी तुम्ही जो शेतकरी हप्ता चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आपल्याला पूर्ण अपडेट मिळून जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो निधी वितरित करण्यात आलेला आहे, तो म्हणजे 30 जुलै 2025. तर हा निधी तुम्हाला उपलब्ध करण्यात आलेला आहे. तो म्हणजे त्यामध्ये काही सूचना आहेत, त्या तुम्हाला शेवटपर्यंत बघायच्या. ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला असेल त्या महिलांनी कृपया या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि ज्यांना जो हप्ता आला नाही त्यांना पण जो जुलैमध्ये हप्ता येणार आहे, तो पण हप्ता कशा पद्धतीत येणार आहे, तो पण आपण या व्हिडिओच्या मार्फत पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी बघा, राज्यातील ज्या महिला आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यांच्या आरोग्य पोषण सुधारणा करण्यासाठी आपण कौटुंबातील ज्या अनेक निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी जे सादर पात्रता महिला आहेत त्या 21 ते 65 वयोगटात प्रत्येक पात्रता विधवा किंवा घटस्फोटी निराधार कुटुंबांना केवळ अविवाहित महिलांच्या तिच्या स्वतःचं आधार संलग्न बँकेत जो थेट लाभ हस्ताक्षर डायरेक्ट डेबिटद्वारे 1,500 रक्कम देण्यात येत आहे. तर त्यामध्ये सांगितलं आहे सन 2025 आणि 26 आर्थिक वार्षिक जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्यात मागणी म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, अंतर्गत जे अनुदान करण्यात आलेलं आहे म्हणजे 28,200 कोटी इतका जो आर्थिक तरतूद आहे, तो निधी पूर्ण प्रमाणात तुम्हाला जो लाभ आहे तो बँकेच्या थेट लाभ हस्ताक्षरद्वारे तुमच्या म्हणजे डायरेक्ट डेबिटद्वारे तुमचा ट्रान्सफर होणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एक शासनाचा निर्णय काय आहे की सन 2025 वार्षिक माझी जी लाडकी बहीण योजना आहे त्यात मागणी करणारे अंतर्गत सहाय्य अनुदान किंवा ह्या गोष्टी तर तुम्हाला जो अनुदान आहे तो तुम्हाला पूर्णपणे दिलेला आहे. त्यामध्ये एक महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं. शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती समजेल आणि पूर्ण जो तुम्हाला तुमच्या खात्यावरती हप्ता येणार आहे की नाही येणार आहे यामध्ये तुम्हाला हे बरं साधारण तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तो म्हणजे काय, तुम्हाला ज्या मेन वेबसाईट आहे www.महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी संकेतस्थळावरती उपलब्ध करून तुम्हाला जो तुमची अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला चेक करायची आहे. तुमचं स्टेटस काय आहे तुम्हाला चेक करायचं आहे. ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला 100% तुमचा हप्ता खात्यावरती जमा होणार आहे. पण या ठिकाणी तुमचं जर ॲक्टिव्ह नसेल तर तुमची KYC वगैरे कोणतीही गोष्ट जर बाकी असेल तर तुम्ही त्वरित करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला 4 ते 7 महिन्यात तुम्हाला हप्ता येईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करा.